ओबीसी नाही, ओबीसींचा जर एकत्र आलं तर त्यांच्यात फूट पडली. कारण इथल्या लोकांनी तुमचं आमचं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं. व्याकरण म्हणजे काय? ह्यांना काय दिल्यावर ही ग बसते ती, ह्यांना काय दिल्यावर ही ग बसते ती, कुणाला फोडल्यावर ही ग बसते ती, ह्यांची कुठपर्यंत झेप आहे, मग ह्यांची लोकसंख्या अख्खी लोकसंख्या आहे, तर मग ह्यांना काय केल्यावर आपण निवडून जाऊ शकतोय. हे गणित त्यांनी आत्मसात केलं, व्याकरण आत्मसात केलं, पण तुमचं अंतःकरण कधी जाणून घेतलं नाही. आमच्या दौंडमध्ये कोणतरी आमदार आहेच ना, आमच्या बारामतीमध्ये कोणतरी आमदार आहेच ना, बारामती लोकसभेचा कोणतरी खासदार आहेच ना, इंदापूरचं कोणतरी आमदार, सगळीच माणसं ए टू झेड आपली आणि त्यांची सह. आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय, या आरक्षणावर एक तर माणूस बोलायला तयार आहे का? एक तरी आमदार बोलतोय का? एक तरी खासदार बोलतोय का? एक तरी मंत्री बोलतोय का? आपण मतं देत नाही त्यांना. मी काय बोललो? आपण देत नाही मतं त्यांना, देतो ना, पण कायद्याचं कुणीच बोलना, संविधानाचं कुणीच बोलना. एक माणूस उठलाय चौथी नापास, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करतोय, अर्वाच्य भाषेमध्ये तुमच्या नेतृत्वाला शिव्या देतोय, मुख्यमंत्र्याची आईमाई काढतोय, आणि तेच आरक्षण आमच्या शासनकर्ती जमात असलेल्या. हे बघा, आरक्षण देण्याचं कारण काय सांगतो. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. प्रतिनिधी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की या समूहाचा एखादा माणूस पुढे असला पाहिजे, या समूहाचा माणूस एखादा पुढे असला पाहिजे, एससीचा माणूस सुद्धा पुढे असला पाहिजे, एसटीचा माणूस सुद्धा. आता तुम्हीच मनोगत व्यक्त केलं, बरोबर का? तुम्ही काय बोलले की गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना मी बरोबर घेऊन आम्ही राजकारण करतो म्हटलं का नाही तुम्ही? म्हणजे गावचं पॅनल लावलेल्या माणसाला सुद्धा, पॅनल चालवणाऱ्या माणसाला सुद्धा हे कळतं, अरे नायकाचाही एक माणूस घेतला पाहिजे, त्या वस्तीचा पण एक घेतला पाहिजे, ह्या वस्तीचा पण एक घेतला पाहिजे. तुमची लोकसंख्या किती? 2 नंबरला. दिलं तुम्हाला प्रतिनिधित्व? नाही दिलं. कारखाने 200 कारखान्यापैकी 1-2 कारखाने आहेत का तुमच्याकडं? ज्यावेळी हवेली तालुक्यातल्या, आता तुमच्या मुद्द्यावर येतो, हवेली तालुक्यातला एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली ना, कुणब्याचे दाखले काढायला कास्ट स्क्रुटनीकडं 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख कुणब्याचा दाखला काढायला किंमत किती? 10 लाख. कारण का? हवेली तालुक्यातली गाव आहेत, जमिनीचा भाव गगनाला टेकलाय, ग्रामपंचायतीचं उत्पन्न करोडो रुपयांचं आहे, मुरळीचा सरपंच म्हणजे महापौरच्या आमदारच्या लेवलचा आहे. गावगाड्यातल्या 18 पगड जातींचं सामाजिक न्यायाचं आरक्षण, जे शोषित आहे, जे विस्थापित आहे, जे असंघटित नाही, त्या लोकांचं आरक्षण म्हणजे ओबीसी आरक्षण होतं. पण हे आरक्षण आज रोजी गेलेलं आहे. म्हणून आता भांडत बसायची वेळ नाही. आता दौंड पाटाशीतून किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर सांगा की शेजारी म्हणजे किती? 40 किलोमीटर, बरोबर का? आता मराठवाड्यातनं लोक येणार आहेत, नांदेडवरनं लोक येणार आहेत, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणारवरनं लोक येणार आहेत, नांदेडमधल्या मुखेडवरनं लोक, लोहा कंदारवरनं लोक येणार आहेत, बीड जिल्ह्यातनं लोक येणार आहेत, अगदी सांगली शहरातली लोक इथे येणार आहेत. पण आता आपण 30-40 किलोमीटर, महाराजांनी सांगितलं, गाडी नाही ना, 50 ट्रॅक्टर पिवळे झेंडे जर लावून तिकडं निघाले, 50 ट्रॅक्टर, काय माहोल तयार आहे दिल्लीत. अरे दिल्लीच्या संसद भवनाच्या प्रांगणात ट्रॅक्टरांची एकदा बघा, ते शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं का नाही? पंजाबवरून, जवळच आहे पंजाब हरियाणावरून. आता ही जिम्मेदारी आहे. आता आपल्या अंगणात रणांगण होणार आहे. आपल्या अंगणात कुठं होणार आहे? आपल्या अंगणात रणांगण आहे. आणि मग बिडकर साहेब, तुमच्या पिढीने चळवळ केली, त्यानंतर एका पिढीने चळवळ केली, आता आम्ही तिसऱ्या पिढीत चळवळ करतोय. आपण जर खरं पेरलं असाल ना, तर उद्याच्या दौडच्या पाटसच्या आंदोलनात उगवल, त्याचं प्रत्यंतर दिसल. कारण काल आम्ही निमगाव केतकीला सभा घेतली, सगळी जबाबदार माणसं, माजी सभापती, माजी अध्यक्ष, आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, भली मंडळी तिथं आली होती. आणि आजूबाजूच्या 10-15 गावातली जबाबदार माणसं तिथं आली होती. ठरवलंय, ज्या गावात जातो तिथून कमीत कमी 20, 25, 10, 15, 20 गाड्यांचं, आत्तापर्यंत 1000 गाड्यांचा आकडा पुढे गेलाय. आता मसवडला सभा आहे सातारा जिल्ह्याची, वाईला सभा आहे, पारगाव खंडाळ्याला आहे, लोणंदला आहे, मी सातारा जिल्ह्यातलं सांगतोय, सांगली शहरात आहे,
पाक जत आटपाडी सांगोला मंगळवेढा आम्हाला कुठं कुठं जायचं आणि कुठं कुठं नाही जायचं असं आता आमच्यावर वेळ आली. हिंगोली जिल्ह्याची सभा परत 26 तारखेला आहे. सभा किती द्यायच्या आणि आता ही तारीख खूप जवळ येते की काय असा प्रश्न पडलाय. पण आता जिम्मेदारी कोणाची? दौंड तालुक्याची जिम्मेदारी, शिरूरची जिम्मेदारी, इंदापूरची जिम्मेदारी, बारामतीची जिम्मेदारी, पुरंदरची जिम्मेदारी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी जिम्मेदारी, माढा, करमाळा जिम्मेदारी, पंढरपूर. हे आंदोलन नुसत्या महाराष्ट्रातलं नाही, महाराष्ट्रातलं मोठं तर राहणारच.